माननीय श्री अंकुश पांढरे पाटील सर, आपले इथे उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गणेश साखरे सर, गांगुर्डे सर, शिंगारे सर, पाथरीकर मॅडम, माननीय गलांडे मॅडम, जगताप सर, हर्षवर्धन दादा जे येऊन गेले होते आणि इथे उपस्थित असलेलं मध्ये झाली होती संत एकनाथ रंगमंदिरमध्ये. इथेच मी एकांकिका सादर केली होती आणि तिथूनच जे काय आयुष्यात थोडंफार मला मिळालं आहे नाव ते त्यामुळेच मिळालं आहे. तर खूप खूप आभारी आहे मी. आता मी महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये खानदेशचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो, पण माझं सगळं शिक्षण वगैरे छत्रपती संभाजीनगरमध्येच झालं आहे. पण मला ओळख जी दिली ती माझ्या अहिराणी भाषेने, तर माझी ओळख मी पुन्हा माझ्या अहिराणी भाषेत करून देतो. नमस्कार, कसे आहे सगळे? मस्त आहे ना? अरे आवाज नाही येते तुमचा? कसे? भारी आहे ना? मला तर गैर भारी वाटते बुवा. नमस्कार, माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे बुवा. मी खानदेशी आहे बुवा. अरे भाऊ थोडासा आवाज वाढवणार, तू आवाजात दाबून टाकला ना रे. ऐ दादा, थोडासा आवाज वाढव. काहीतरी कर त्याचं. हा काय करतो? का बरं दाबता आवाज? तर नमस्कार, माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे बुवा. मी खानदेशी बुवा. नाही तुम्हाला वाटेल बुवा टाकला बुवा कुठून आला बुवा, हा काबरा इतका बुवा बुवा म्हणतो बुवा. तर माझ्या बुवा बुवाचा बाबुल बुवा करू नका बुवा, ती माझी बोलायची पद्धत आहे बुवा. बऱ्याचदा तुम्ही बाईला सुद्धा बुवा म्हणून टाकतो बुवा. आणि लहान होतो ना मी, म्हणजे आता कुठे गेला हा बघा, हा दिसतोय का? तिसऱ्या नंबरला लपतोय तो छोटासा पिल्लू. एवढा जेव्हा मी होतो ना तेव्हा भलता माग करतो. म्हणजे वर्गात शिक्षक आले तर सगळे म्हणायचे एक साथ नमस्ते. माझं तसं नव्हतं, माझी स्पेशल सिस्टीम होती. म्हणजे मराठीचे सर आले तर मी म्हणायचो व्याकरण सर, इतिहासाचे सर आले मी म्हणायचो गड किल्ले सर, विज्ञानाचे सर आले मी म्हणायचो तंतू पात्र सर, भूमितीच्या मॅडम आले मी म्हणायचो प्रमेय मॅडम, इंग्लिशच्या मॅडम आल्या मी म्हणायचो आय लव्ह यू मॅडम. मॅडम इतकं शपालून काढलं होतं ना मला. त्याच्यानंतर आजपर्यंत कोणालाच आय लव्ह यू म्हणले. माझ्या बायकोला पण मी आय लव्ह यू म्हणत, दुसरीने तिला आय लव्ह यू म्हणतात पण मी नाही म्हणत. दुसरे म्हणजे लहान लहान पोरं हो, ती पण शिक्षिकाची. तर जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या शाळेत ना एकदा तपासणी अधिकारी येणार होते. तर ते काय प्रश्न विचारतील म्हणून